Krishna रूप लाले
आवाज द्या, याच्यात काहीच आवाज नाही, याच्यात आवाज द्या. मोकळा हरी हरी हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे
आवाज करा मोकळा. आता बरोबर परत पडला आता सुरू तुझ्या म्हणणं
हरि हरि ओम नमोजी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तीदासु अवधारी दोरी आता अभिनव वाग्विलासी जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नुमिली म्याव वसुदेव सुतं देवं कंस चाडूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत ताकी झोली पुढे श्वास नित्य नवी स्नान समचरण सर्वजन सांग निलामुदाभम जगननिहितं पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कञ्जनेत्रं सदय गमनहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो मुक्ताबाई त्रिभुवन देवादिया नमो ज्ञानेश्वरा 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 अखिल ब्रह्मांड नायक याला काही झालं काय? सोड पकड करून अखिल ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग जगन्नाथ रुक्मिणी आई साहेब गुरु नाम गुरु दत्तात्रय महाराज श्री समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज वैराग्याचे महावीर जगद्गुरु तुकोबाराय त्या सर्व देवांना आणि संतांना वंदना करतो। माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व श्रोतेसाध्य नाईबाप या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार। माझ्या पाठीशी उभे असलेली सर्व कलाकार गुरुजन मंडळी अर्थात एकाहून एक बळीरे। आता योग सुंदर आहे की माझ्या पाठीशी
कलाकार मंडळी खूप सुंदर आहे. आमच्या गावचेच आहेत हरिभक्तीपरायण, ज्यांना गायन कोकिळा म्हटलं तरी काही हरकत नाही. निवृत्ती महाराज नवलकर यांची सुंदरशी साथ आज मला लाभलेली आहे. त्याचप्रमाणे मृदंग मुकुटमणी विशाल महाराज यांना सुद्धा नमस्कार करतो. आमचे विनेकरी बाबा, आमचे हे सर्व गौरखेडा मंडळी, नितीन महाराज, सर्वांना नमस्कार करतो. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कार्याच्या निमित्ताने गौळणीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. 7 दिवस पर्यंत आपल्या या कांडी परिसरामध्ये गुरुदेव दत्ताच्या जयंती सोहळ्या प्रित्यर्थ या ठिकाणी जे पारायण झालं, कशात? गुरुचरित्राचं पारायण केलं. कोणी केलं? बाबळे गुरुजी. हरिभक्तीपरायण बोबळे गुरुजी यांनी 7 दिवस पर्यंत या ठिकाणी आणि गुरुचरित्राच्या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं या कार्यक्रमाची सांगता म्हणून आजचं हे कार्यावर कीर्तन. सज्जनो, कार्यक्रम 1 दिवसाचा असला, 7 दिवसाचा असला, 1 महिन्याचा असला, 1 वर्षाचा जरी असला, तरीही त्याची सांगता ही कार्याच्या कार्यक्रमाने कीर्तनाने करावी असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. संप्रदायामध्ये एक नियमावली आहे. पहिल्या दिवशी भगवंताचं नामपर कीर्तन घ्यायचं. तर या ठिकाणी कीर्तन नव्हते म्हणा. त्यानंतर मधामध्ये तुम्ही कोणतेही आणि कीर्तन करू शकता अभंगावर, परंतु 7व्या दिवशी मागणीपर आणि 8व्या दिवशी काला हा संप्रदायामध्ये श्रेष्ठ प्रवृत्तींनी घालून दिलेला नियम आहे. अलिखित नियम आहे, हा लिहिलेला नाही. परंतु काय असते, श्रेष्ठ लोकांनी घालून दिलेले आचार कनिष्ठ लोकांनी पाळायचे असतात. त्याला एक महत्व असते. मला असं म्हणायचं आहे, वयाच्या 70 वर्षापर्यंत ज्या बाईनं साडी नेसली, वयाच्या 70 वर्षापर्यंत जी बाई साडी नेसत होती, तिने 71व्या वर्षी गाऊन घालू नये, नियम मोडू नये. मोठ्या मोठ्या लोकांनी आतापर्यंत जी नियमावली घालून गेली, ती माझ्यासारख्या तुटक्या बाळगांनी तो नियम तोडू नये. विठ्ठल असो. आम्ही सहज बोलून जातो. आज काय आहे तुमच्या इथं म्हणते, आमच्या कार्यक्रमाची किंवा ग्रंथाची समाप्ती आहे. नव्हे, परमार्थामध्ये समाप्ती हा शब्द नाही आहे. परमार्थ संपतच नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत करायचं त्याचं नाव परमार्थ आहे. त्याची समाप्ती नसते. समाप्ती आपली होत असते, परमार्थाची नाही. काही लोक असं म्हणतात की देव भेटेपर्यंत परमार्थ करावा. बरोबर आहे, परंतु देव भेटल्यानंतरही परमार्थ करावा हे आमच्या संतांनी दाखवून दिलं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने. काय माऊलीला पांडुरंग परमात्मा भेटला नव्हता का? भेटला. तरी म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने. समाप्ती तुमची आमची असते. शरीर आटे संपत्ती आटे,
हरिनाम नाटे ते बरोबी. शरीर नाश पावते, संपत्ती नाश पावते, परंतु परमार्थ हा नाश पावणारी चीज नाही, म्हणून त्याची समाप्ती नाही. विठ्ठल विठ्ठल. याला काय खरखर झालं काय? ते बंद पडून राहिलं ना त्याला, म्हणून बंद पडून राहिलं ना, सांगा ना त्याला विठाला. म्हणजे आभाळामुळे पडते कायच्यात फाल्ट आहे हा? फीडबॅक बंद पडून राहिला हो ईश्वर भाऊ. या नव्हते काय? हा मग याला मागं पुढे करा. त्याचं काय कमी जास्त झालं? नाही पहिले बरं होता. असो. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किननिमित्त आहे, आपणा सर्वांना विदित आहे. आणि या ठिकाणी मला तुमच्या दर्शनाचा काम सेवेचा जो लाभ झाला हा आमचे उमद भाऊ आणि त्यांचे सहकारी कार्यकारी मंडळ यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आणि कीर्तन सेवेसाठी आलेलो आहोत. सज्जन हो, शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे देवाई. आमच्या शरीराला नाश आहे, संपत्तीला नाश आहे. तरी नाही झालं. प्रत्येकाला असं वाटते की मी अमर आहे, परंतु सज्जनो या ठिकाणी येथे नाही गुरु आदि अवतार, येईल ते पावर जीव किती. तू लाख करे पाज, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंखी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंखी या देहाची कितीही सोय केली, कितीही रक्षण केलं तरी हा एक दिवस जाणार. नाशवान तत्व आहे देहाचे. सज्जन हो, मरण सन्मान नाही. आणि म्हणून या देहाच्या साह्यानं आम्हाला अमर तत्वाची प्राप्ती करायची आहे. प्रत्येकाला मरण आहे. ज्या इथं मरणाच्या ठिकाणी लग्न चालत नाही, इथं वशिला चालत नाही. काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. वशिला नाही चालत. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ज्याचे मामा होते, अर्जुनासारखा धनुर्धर सारथी वीर पार्थ ज्याचा बाप होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरावं लागलं. इथं वशिला चालत नाही. जगाचा बाप प्रभू रामचंद्र ज्यांचा मुलगा होता, जगन्माता सीताबाई सारखी ज्यांची सून होती, आणि इंद्रासारखा ज्यांचा मित्र होता,
आणि ज्याला 4 पुत्र होती त्या दशरथाला सुद्धा पाणी पाजण्यासाठी कोणी नव्हतं. त्याचे पुत्र दशरथा